तुमच्याही डोळ्यांखाली अशा प्रकारे काळे वर्तुळ जर झाले असेल, डार्क सर्कल जर झाले असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तर बघा, कधी काय होतं की आपल्याला खूप जास्त स्ट्रेस असतो, कामाचा लोड असतो आणि वेळेवर झोप होत नाही, त्यामुळे हे जे काळे वर्तुळ असतात ते आपल्याला नेहमी बघायला मिळतात। आणि डोळ्यांखाली जर काळा झालेला असेल तर आपला चेहरा जो आहे अजिबातच सुंदर दिसत नाही। किती चेहरा गोरा असला तरीही चेहरा अजिबातच चांगला दिसत नाही। तर बघा, माझ्याही डोळ्याच्या खाली अशा पद्धतीने काळे वर्तुळ झाले होते। मी एक घरगुती उपाय केला आणि आता बघू शकतात खूप छान रिझल्ट मला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे। सुरुवातीला बघितला तुम्ही माझा चेहरा पूर्ण जे डोळ्यांखाली आहे काळा झालेलं होतं, आता बऱ्यापैकी खूप छान रिझल्ट मला या ठिकाणी मिळालेला आहे। आणि हे फक्त शक्य झालेलं आहे 8 दिवसांमध्ये। मी एक रेमेडी ट्राय केली आणि त्यानंतर बघा किती सुंदर रिझल्ट जो आहे मला बघायला मिळालेला आहे। आणि सोबतच आपल्याला रोज झोपताना अशा पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या डोळ्यांची जी मालिश आहे ती करायची आहे, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन जे आहे व्यवस्थित राहतं। आता तुमच्याही डोळ्याखाली जर काळा झालेला असेल ते कशा पद्धतीने दूर करायचं ते आपण बघूया। तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला। तर बघा, सर्वात आधी मी या ठिकाणी घेतलेली आहे एक प्लास्टिकची वाटी, त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एक बटाटा। मी अर्धाच बटाटा या ठिकाणी वापरलेला आहे। तुम्हाला म्हणजे तुम्ही दोघांसाठी जर यूज करत असाल तर पूर्ण बटाटा यूज केला तरी चालेल। मी एक छोट्या साईजचा बटाटा घेतला आहे आणि त्याचा अर्धाच भाग मी या ठिकाणी किसून घेत आहे किसणीच्या मदतीने। आणि एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्लास्टिकची वाटीच यूज करायची आहे, स्टीलची वाटी बिलकुल यूज करायची नाही आहे। कारण स्टीलमध्ये असे काही घटक असतात जे की म्हणजे जो काही रस असतो बटाट्याचा त्यामुळे एक रिॲक्शन तयार होते। त्यापेक्षा तुम्ही प्लास्टिकची किंवा मग काचेची वाटी यूज करू शकतात। आणि बघा, कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च करण्याची आपल्याला गरज नाही। अगदी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि 2 पद्धती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्हाला जी कुठली पद्धत आवडेल ती तुम्ही यूज करू शकतात। मी दोघंही पद्धतींचा जो वापर आहे तो केलेला आहे। दोघांचाही रिझल्ट खूप लवकर मिळतो आणि खूप छान सुद्धा आहे। तर बघा, अशा पद्धतीने जो काही बटाट्याचा किस आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे। त्यानंतर यातलं जे पाणी आहे ते बघा, जे बटाट्याचा ज्यूस आहे ते आपल्याला असं सेपरेट वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही किती म्हणजे दोघांसाठी जर तुम्हाला हे बनवायचं असेल तर तुम्ही संपूर्ण जो बटाटा आहे तो यूज करू शकतात। आणि बघा, फ्रेश बटाटा यूज करायचा आहे, असं नाही की मग आज मी हे जे बटाट्याचं आहे पाणी तयार करून ठेवलं, ज्यूस तयार करून ठेवला आणि त्याचा वापर उद्या केला, असं बिलकुल करायचं नाही आहे। फ्रेश बनवायचं आहे आणि फ्रेश लावायचं आहे। तर बघा, त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक कापूस। कापसाच्या अशा पद्धतीने आपल्याला 2 पार्ट जे आहे ते बनवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या डोळ्यांखाली जे आहे जिथे काही डार्क सर्कल झालेला आहे तिथे आपल्याला हे लावता येईल। अशा पद्धतीने आपल्याला कापसाचे असे 2 पार्ट जे आहे ते करून घ्यायचे आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। खूप सोपी पद्धत आहे, अजिबात अवघड नाही आहे आणि कुठलाही खर्च करण्याची या ठिकाणी गरज नाही आहे। खूप छान रिझल्ट तुम्हाला यापासून मिळणार आहे। जे तुम्ही याऐवजी काकडीचा ज्यूससुद्धा तुम्ही तयार करून लावू शकतात। पण बटाट्यामध्ये खूप असे काही घटक असतात जे की डार्क सर्कल रिमूव्ह करण्याचं खूप छान काम करते आणि खूप छान रिझल्ट याचा मिळतो। तर बघा, या ठिकाणी मी जो ज्यूस तयार करून घेतला होता, जो काही बटाट्याचा रस होता, त्यामध्ये हा जो कापूस आहे तो आपल्याला अशा पद्धतीने भिजवायचा आहे। अगदी 1-2-5 मिनटं आपल्याला हे असंच साईडला ठेवून द्यायचं आहे। आणि बघा, ज्यावेळेस तुम्हाला हे फ्रेश करून लावायचं आहे, असं नाही की मी आत्ता तयार करून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी लावलं, असं अजिबात करायचं नाही आहे। पण बघा, मी अजून एक सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते, याचासुद्धा मी खूप दिवसापासून ट्राय करते आणि बघा तुमच्यासोबतसुद्धा आता हे शेअर करते। याची प्राईस देखील खूप कमी असणार आहे, पण तुमच्या डोळ्यांखाली जर खूप जास्त प्रमाणात डार्क सर्कल झाले असेल तर हा तुमच्यासाठी खूप सोपा उपाय ठरणार आहे। आणि बघा, मी या ठिकाणी हे जे प्रॉडक्ट आहे हे मेशोवरतून घेतलेलं आहे। याची किंमत देखील खूप कमी आहे, म्हणजे अगदी इझिली कोणालाही परवडेबल इतकी कमी प्राईस असणार आहे। तर बघा, यामध्ये एक लिक्विड दिलेलं असतं आणि त्या लिक्विडमध्ये अशा पद्धतीने जे काही आपण कापसाचं तयार केलं होतं सेम त्या पद्धतीचे पॅचेस जे आहे आपल्याला दिलेले असतात। आता हे
जे पॅचेस आहे ते आपल्याला व्यवस्थित डोळ्यांखाली अशा पद्धतीने लावायचे आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घटक आहे ते टाकलेले आहे, त्यामुळे आपल्या डोळ्यांखालचे जे वर्तुळ असतात ते रिमूव्ह होण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि तुम्हाला याचा अगदी 4-5 दिवसातच रिझल्ट बघायला मिळणार आहे। खूप जास्त वेळ वेट करण्याची देखील गरज नाही आहे आणि हे तुम्ही इझिली कितीही दिवस यूज करू शकता ज्यावेळेस तुम्ही झोपता। आता उन्हाळ्याचे दिवस आहे, आपण दुपारी नेहमी झोपतो, तर दुपारी झोपण्याच्या आधी देखील तुम्ही याचा वापर डोळ्यांच्या खाली लावून झोपू शकतात आणि बघा तुम्हाला अगदी महिनाभर पुरतील एवढे सगळे पॅचेस यामध्ये दिलेले आहे आणि एवढं महिनाभर यूज करण्याची देखील गरज नाही आहे। अगदी 8 दिवसातच तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला मिळणार आहे। तुम्हाला रिझल्ट मिळाल्यानंतर तुम्ही हे पॅचेस जे आहे तुमच्या मित्रपरिवारास देखील देऊ शकतात किंवा त्यांनाही सजेस्ट करू शकतात की तुम्ही हे नक्की घ्या म्हणून, कारण खूप युजफुल आहे। तुम्ही या दोघी पद्धतीचा वापर जो आहे कशा पद्धतीने करायचा आपण पुढे बघूया। पण बघा, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोहोचला ते, आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल। आता चला याचा वापर नेमका कसा करायचा, कधी करायचा ते आपण व्यवस्थितरित्या बघूया। मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह हे व्यवस्थित डोळ्यांखाली लावायचं कसं ते देखील या ठिकाणी दाखवणार आहे। खूप युजफुल आहे। आता तुम्ही म्हणत असाल हे मिळेल कुठे, घ्यायचं कुठे, तर याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही हे ऑर्डर करू शकतात। खूप कमी प्राईजमध्ये मिळणार आहे, त्यामुळे असं नाही की खूप जास्त पैसे खर्च होतील, तसं बिलकुल नाही आहे। या दोघंही पद्धती तुम्ही यूज करू शकता। तुमच्याकडे खूप सगळा वेळ असेल, पैशांचा काही प्रॉब्लेम असेल, तर ही घरगुती बनवलेली रेमेडीसुद्धा तुम्ही यूज करा। आणि जर तुम्हाला पटकन जर तुमचे डार्क सर्कल गायब करायचे असेल तर तुम्ही हा सोपा उपाय जो आहे, जो की मी मेशोवरतून ऑर्डर केलेला, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकतात। आणि बघा अशा पद्धतीने एक एक पॅचेस आपल्याला घ्यायचं आहे, डोळ्यांच्या खाली व्यवस्थितरित्या लावायचं आहे। यामध्ये असे काही घटक टाकलेले असतात त्या लिक्विडमध्ये, जेणेकरून आपले जे काही डार्क सर्कल असतात ते लवकर रिमूव्ह होण्याचं काम जे आहे करतं। आणि बघा खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे। खूप जास्त पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही आहे, फक्त आपल्याला अशा पद्धतीने झोपण्याच्या आधी हे व्यवस्थितरित्या लावायचं आहे आणि व्यवस्थितरित्या आपल्याला झोपायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघाल तुम्हाला 5 ते 6 दिवसांमध्ये खूप छान रिझल्ट जाणवणार आहे। तुमच्याकडे जर पैसे नसतील, तुम्हाला जर हे लेंदी वाटत असेल, खर्चाचं काम वाटत असेल, तर तुम्ही हा घरगुती उपाय सुद्धा करू शकतात। आणि हे दोघंही उपाय तुम्हाला जर आवडले असेल, युजफुल वाटले असेल, तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल। तर बघा मी जे काही कापसाचं बनवलेलं होतं ते अशा पद्धतीने आपल्याला डोळ्यांच्या खाली लावायचं आहे आणि हे सुद्धा सेम आपल्याला झोपण्याआधी लावायचं आहे। व्यवस्थितरित्या हे जे आहे आपला हळूहळू जे आहे डार्क सर्कल रिमूव्ह होतात। खूप छान रेमेडी आहे। दोघंही पद्धती खूप युजफुल असणार आहे, त्यामुळे दोघांचाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तुमच्या जर डोळ्यांखाली खूप जास्त प्रमाणात डार्क सर्कल झालेले असेल तर या दोघंही पद्धती तुम्ही एकदा नक्की यूज करून बघा। असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।